नमस्ते. श्री अमा भगवानांची आजची शिकवण अशी आहे, जी व्यक्ती सतत तक्रार व तुलना करत असते ती आनंदाचा अनुभव घेऊ शकत नाही. मी सिमर सरीन, USA राहते. श्री प्रीताजी व कृष्णाजी जगातील लोकांना विश्वशांती ध्यानाच्या मार्गदर्शनासाठी जे प्रयत्न करत आहेत त्यासाठी मी त्यांची खूप आभारी आहे. मी एकमचा एक हिस्सा आहे यासाठी आभार व्यक्त करायला माझ्याकडे शब्द नाहीत. 13 ऑगस्ट 2020ला मला स्वतःच्याच शक्तीचा अनुभव आला. एकम विश्वशांती उत्सवाचा हा 5वा दिवस होता. मी लहान मूल असताना माझ्या मर्यादित धारणा माझ्या आत बिंबवल्या गेल्या हे मला कधीच लक्षात आले नव्हते. त्या दिवशी माझ्या सर्व धारणा सुटत चालल्याचे मी बघितले आणि शेवटी मी खरोखर कोण आहे हे मला लक्षात आले. माझी शक्ती वेगळ्या व्याप्तीवर जात असलेली मी बघितली. एकमच्या शिखरावर मी खूप वेगाने उडत होते. माझा आत्मा एकमभोवती अक्षरशः नृत्य करत होता. माझ्या आतील स्त्री शक्ती विस्तृत होत असल्याचे मला जाणवले. एकमचे दिव्य प्रेम मला जाणवले. माझ्या भोवती आशीर्वादाचे वलय मला जाणवत होते. ऐश्वर्य प्रत्यक्षम प्रक्रिया तेवढीच तीव्र होती. ध्यानावस्थेत असताना पांढरा, फिकट निळा व जांभळा रंग असलेल्या बोगद्यातून स्वतःला जात असताना मी पाहिले. ती एक वेगळीच पातळी होती. एकशृंगी घोड्यांना ढगात उडत असलेले मी पाहिले. कर्माचे गूढरित्या हिलिंग होत होते. माझ्या चैतन्यात खोलवर रुतलेले काहीतरी ओढून काढल्या गेले. आपल्या पूर्वजांनी जे दुःख भोगले आहे त्या चैतन्याचे बीज वारसा हक्काने आपल्याला मिळते आणि आपण सीमित होतो. प्रीताजींच्या या विधानाशी मी संलग्न होत होते. माझे आजी आजोबा फाळणीच्या काळात पाकिस्तानमधून भारतात आलेले मी बघितले. अभावाचे जे चैतन्य माझ्या आजीचे होते तेच माझ्या आईचे होते. मी जेव्हा आईच्या गर्भात होते तेव्हा तिच्यावर खूप मानसिक अत्याचार झाले होते. अभावाचे बीज माझ्यात येणे अपरिहार्य होते. कितीही वेळा प्रयत्न केले तरी मला अपयश का येते याचे नेहमी आश्चर्य वाटायचे. शेवटी याचे उत्तर मला मिळाले. श्री अमा भगवानांनी अमर्याद क्षमतेचे माझे चैतन्य कार्यरत केले होते. मी आता माझे उच्च ध्येय प्राप्त करू शकते हे मला माहीत आहे. माझ्या प्रत्येक जन्मातील त्यांच्या अनुग्रहासाठी मी त्यांची सदैव आभारी आहे.